तर इकडे बघा, तर हे दत्त मंदिर आहे आणि आपण ज्या वाटेने आलो परत आपण मागं जाणार नाही आणि ह्याच्या बाजूने ज्या पायऱ्या आहेत पायरीवरून आता आपण वरती जाणार आहे. ह्या साधारण उभ्या स्वरूपाच्या तीव्र पायऱ्या आहेत, बघू शकताय, पण आपल्याला जास्त लवकर वरती पोहोचवतात. तर चला आपण या मार्गाची इकडे निवड करते आणि वरती जाण्याचा प्रयत्न करते. त्या बाजूच्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्या उतळ आहेत किंवा जास्त तीव्र नाही आहेत, पण ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण तीव्र आहेत. पण हे लवकर जाण्यासाठी आवश्यक असणार आहे. आपण या मंदिरापासून लवकर वरती जाऊ शकतो. तर इथून पुढे असा हा मार्ग आहे, बघू शकता. तर इकडं बघू शकताय, हे आहे मगाच आपण पाहिलेलं दत्त मंदिर. आणि ही पाठीमागून आलेली मी वाट आहे. चला आता आपण जरा पुढे. इकडे जास्त अशा पायऱ्या नाहीत आणि ही कडीने एक छोटी मार्गिका काढलेली आहे, त्यामधून आपल्याला वरती चढता येते. तर इथं हे अशा मार्ग आहेत. शक्यतो इकडून न आलेलं बरं, कारण इथला उतार जो चढाव जो आहे तो अत्यंत तीव्र आहे आणि चढण्यास आपल्याला दम लागतो. त्यामुळं शॉर्टकटच्या नादामध्ये न पडलेलं बरं आणि इकडून न आलेलं बरं. असा तीव्र चढाव आपल्याला इथं बघायला भेटते. बघू शकता अक्षरशः इथं थांबायला होते. तर तुम्ही मी जो मगाशी मार्ग दाखवला त्याच मार्गाने पुढे जा, मंदिराच्या वरच्या मार्गाने येऊ नका. आता आपल्याला खाली जाता येत नाही आहे, कारण आमचा तेवढा वेळ वाचणार नाही. परत आपल्याला पायऱ्यावरती चढ द्यावं लागणार, म्हणून आता आपण वरतीच चालत राहणार आहे. त्या अक्षरशः थांबायला होते. चला वरती चालत जाऊया. अशा आपल्या भागामध्ये बरीच म्हणजे न कळत काही क्वचितच आपल्याला ठिकाणं बघायला भेटतात जी इतकी सुंदर असतात. तर असं आजचं हे ठिकाण आहे. इथं पाहू शकता आपण मगाशी या मंदिरातून वरती आलो होतो. सुंदर असं वातावरण आहे इकडं. तर पाहू शकता असा हा मार्ग आहे. बघू शकता इथं आता डोंगराच्या जवळजवळ वरती माथ्यावरती आलेलो आहे आणि थोड्याच वेळात इथं मंदिर आपल्याला बघायला भेटेल, वरचं मल्लिकार्जुन मंदिर. अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. अशा पायऱ्या किती छोट्या छोट्या स्वरूपाच्या पण सुंदर बनवलेल्या आहेत. पण हा मार्ग थोडा कठीण आहे. तो मार्ग अगदीच जास्त पण तीव्र नाही, पण जास्त लांब जरी असला तरी आपली दमछाक होत नाही. तो मार्ग निवडलेला कधी पण चांगला. थोड्याच वेळात आपण या मंदिरावरती येतोय. इकडे आपल्याला बघू शकता इथं जो लाईटचा खांब आहे इथंच ते मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो. एक पद्धतीचं हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. बघू शकता.
आता आपण या मंदिराकडे वरच्या बाजूला शेवटी आपण मार्गातून पोहोचलेलो आहे शॉर्टकटने. आपण डायरेक्ट मंदिरा शेजारी आलेलो आहे. मला आपण त्या मार्गाच्या पायऱ्या कुठं पोहोचतात ते मला नंतर दाखवतो. चला आपण जाऊया आतमध्ये. तर आता आपण या मंदिराच्या टॉपवरती आलोय. हे मंदिर आहे इकडे, हे मल्लिकार्जुन मंदिर आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी तुम्हाला 4 व्हीलर जो येण्याचा रोड आहे तो दाखवतो. तर हे बघू शकता, इथे ही 4 व्हीलर उभी आहे. ती खालच्या बाजूने मंदिराला येतानाच सुरुवातीला 4 व्हीलरचा मार्ग दाखवलेला आहे. त्या मार्गाने तुम्ही सरळ वर येऊ शकताय, चालत नाही येता. तो तुम्हाला या मंदिरावरती घेऊन येईल. हां, 2 व्हीलर आपण बघू शकता. ही 2 व्हीलर या मार्गे जाते. तर तुम्हाला डायरेक्ट यायचं असेल तर तुम्ही या मार्गे येऊ शकता. तर इकडे बघू शकता, मी आता आलो या मंदिराच्या वरच्या टॉपला. आणि इकडं याचं प्रवेशद्वार आहे मंदिराचं वरचं. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इकडे बघू शकता, हे जुनं बांधकाम आहे पूर्णपणे. आणि हा जो रोड आहे जिथून खाली आम्ही कमानीपासून सुरुवात केली होती चालायला, तर त्या पायऱ्या ज्या आहेत ते तुम्हाला इथे घेऊन येतात. आणि आपण जर दत्त मंदिराकडे वळलो तर आपल्याला इथून येण्याचा हा मार्ग आहे. आणि आपण त्या पायरी मार्गाने वरती आलो तर आपण इकडल्या बाजूने या मंदिरापर्यंत येतोय. तर आपण जाताना तो मार्ग पाहूयात. तत्पूर्वी आत मंदिर कसं आहे ते पाहूयात. तर ही आहे या मंदिराची कमान. हे आहे मल्लिकार्जुन मंदिर. हे श्री महादेवाशी संबंधितच असं मंदिर आहे, कारण आतमध्ये शिवपिंड आपल्याला बघायला भेटते. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे घंटा बघायला भेटते. अशा आतमध्ये कमानी आहे. बघू शकता, हे आहे आपल्याला ही मूर्ती बघायला भेटतात. तर आता बघूया थोडं आतमध्ये. ही गोपूर जी आहे, मंदिर जे आहे, अशी पुरातन मंदिर आहे. आपल्याला या विविध मूर्ती बघायला भेटतात. तिथे अशी मूर्ती बघायला भेटते. इकडं या मंदिराचं वर्णचित्र आहे. मंदिराचं गर्भगृह. इथं हे मारुती मंदिर आहे. आतमध्ये बघू शकता, ही मारुतीरायाची पाषाण स्वरूप मूर्ती आहे. या मठाचं मुख्य मंदिराचं कळस आहे. मंदिराचं हे बांधकाम किंवा कळस रचना बघितली तर खूप जुनी असल्याचं आपल्याला दिसून येते. पण मूर्ती बघू शकता, सुंदर असे कळस आहे. या मंदिराचं वैशिष्ट्यच हे आहे, सुंदर असे कळस बघायला भेटतात. दक्षिण स्थापत्य रचनेच्या स्वरूपातील जी मंदिर असतात त्या पद्धतीचे आपल्याला कळस पाहायला भेटतात. विविध देवदूतांच्या मूर्ती आपल्याला वरती बघायला भेटतात. सुंदर असं हे आडी मंदिर. याच बाजूला इकडे बघितलात आपल्याला सुंदर असे आपण कळस बघायला भेटते. साधारण गणेशाची मूर्ती असेल. तर
आतमध्ये शिवपिंडी आहेत. आता इथं बघू शकता या मंदिरात हे नेजकर महाराज यांचं आहे. तिथं बघितलं तर इथं पिंडीसारखं चित्र दिसतंय, पण त्याचा आता क्षरण झालेला आहे. आणि आतमध्ये बघू शकता शिवलिंग नंदी आहे. सुंदर अशी रचना. नावाची भिवाबाबांची समाधी दिसते आपल्याला. अरे काय आहे देवा, काय सगळ्या शिवपिंडाने आपल्याला प्रत्येक ठिकाणी नंदी बघायला. सुंदर असे प्रवेश दर्शन घेतल्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊया. चक्रेश्वरवाडी मंदिराचं ते महादेव मंदिर आहे, पुरातन महादेव मंदिराचं टायटल आहे. त्याच्यासारखंच साधम्य असणारं हे आतले गाभाऱ्याची याची रचना आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूयात. खरं तर आपण आले मंदिराच्या आपल्या गर्भगृहामध्ये आणि आता आपण करणार आहे आतमधलं या मंदिराचं शूटिंग. बघू शकता अशी मेन मुख्य दरवाजा आपल्याला बघायला भेटते. आपण आलो या भृंगी आणि शृंगी या दोन देवींच्या समोरच्या बाजूने आतमध्ये. आणि आतमध्ये इथं गणेश मूर्ती आपल्याला बघायला भेटते सुंदर अशी. आणि ही याची कमान आहे. आपल्याला आतमध्ये जाताना असं वाकून जावं लागतं. छोटा दरवाजा आहे आणि इथं सुंदर असं या गर्भगृहाची रचना आहे. आणि बघू शकता हे पूर्ण बांधकाम पुरातन जुनं आहे. आतमध्ये इकडं शिवपिंड आपल्याला बघायला भेटते. इथं बघू शकता अशी शिवपिंड आहे. आणि इथं इथले जे पूजर आहेत त्याची पूजा करतात. या बाजूला आपण बघूया इकडं काही स्टोरेज रूम आणि काही मंदिरं आहेत इथं बघू शकताय. आतमध्ये अशी छोटी छोटी मंदिर आहेत. याची रचना तुम्ही बघू शकता. पूर्ण पाषाणात बनवलेलं मंदिर आहे आणि आवाज पूर्णतः घुमतो आतमध्ये आल्यानंतर. समोरच्या बाजूला पण बघू शकता इकडं नंदी आपल्याला पाहायला भेटतात सुंदर असे. आतमधली आपण रचना बघू शकता. एखाद्या कमानीसारखी अशी संपूर्ण याची रचना आहे. तिथं समोरच्या बाजूला नंदी. आणि आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला शिवपिंड आपल्याला आतमध्ये बघायला भेटते. अशा पद्धतीचं हे सुंदर असं मंदिर आहे. याची बाहेरील बाजू आपण बाहेरच्या भागामध्ये पाहूयात.